मात्र या सगळ्यामध्ये कलांमध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 15चा फरक होता तो आता कुठेतरी 8 वर आल्याचं पाहायला मिळत आहे। महायुती 140 तर महाविकास आघाडी 132 जागांवर आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे। ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात कशा पद्धतीने ही आघाडी पिछाडी सुरू आहे। महायुती जी आहे ते 142 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडी आपण बघतोय 132 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि हा जो आकडा आहे तो आता कुठेतरी आपण बघितलं तर 130 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप 76 त्याचबरोबर इतर पक्ष जे आहेत ते सुद्धा 16 ठिकाणी लहान पक्ष आणि इतर पक्ष हे 16 ठिकाणी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी या कलांमध्ये थोडासा आता बदल होताना दिसतोय। पोस्टल नंतर पहिली फेरी, पहिल्या फेरीनंतर काहीसा बदल। बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेतलेली आहे। काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर मंदा म्हात्रे पिछाडीवर होत्या, मात्र आता मंदा म्हात्रेंनी तब्बल 1,500 मतांची आघाडी घेतलेली आहे। संदीप नाईक हे पिछाडीवर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आघाडी पिछाडी ही चालू आहे। काटेकी टक्कर आपल्याला पहिल्या फेरीमध्ये नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। कणकवलीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा नितेश राणे आघाडीवर आहे। दुसऱ्या फेरीमध्ये 4,400 मतांनी नितेश राणे आघाडीवर घेताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा वैभव नाईक या ठिकाणी कुडाळमध्ये पिछाडीवर आपल्याला कल्याण पूर्व मधून सुलभा गायकवाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्याच मतदारसंघामध्ये आपण बघितलं काटेकी टक्कर आहे। अंधेरी पश्चिम मधून भाजपचे अमित साळक्रम आघाडीवर आहेत। कल्याण पूर्व मधून सुलभा गायकवाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय मनसे 1, वंचित 2 ठिकाणी आघाडीवर आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत। आदित्य ठाकरेंनी पहिल्या फेरीमध्ये 308 मतांची आघाडी घेतलेली आहे। आघाडी थोड्याशा कमी मतांची आहे, मात्र आदित्य ठाकरे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। 140 ठिकाणी आपल्याला बघतोय की महायुती 132 ठिकाणी आहे। महाविकास आघाडी इतर आणि लहान पक्ष 16 ठिकाणी आघाडीवर। काँग्रेस 53, शिवसेना ठाकरे गट 33, राष्ट्रवादी शरद पवार गट 36 ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळते। मनसे 1, वंचित 2 आणि इतर 13 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। भाजप 82, शिवसेना शिंदे गट 35, राष्ट्रवादी 23 ठिकाणी आघाडीवर आहे।